गाव म्हटलं की आठवते चुलीवरची भाकरी आणि ती आमच्याकडे चुलीवरतीच बनते, गॅसवरती बनत नाही. गॅसवरती मग बाकीच्या गोष्टी बनवल्या जातात, भाजी, दूध तापवणं, वरण भात वगैरे, पण भाकरी ही चुलीवरती बनवली जाते. आणि आमच्या घरामध्ये ना सर्वांना चुलीवरचीच भाकरी आवडते, खूप छान लागते. आणि आई सकाळी उठून आज भाकरी बनवत होते नेहमीप्रमाणे. पहिली आजी बनवायची, आता आजी गेल्यापासून आईकडे हे काम असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरीचा चुडा, नवरीचा मेकअप आणि या सर्व गोष्टी बघणार आहोत. प्रोडक्ट असे आणले कारण स्मिताने माझी ट्रॉली घेतली, प्रोडक्ट अशीच घेऊन आले मुंबईमधून. पण हळदी संध्याकाळी आता कसला मेकअप? आता तिला लाईट 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 मेकअप आहे, एकदम सिंपल. समू नाही हात धुतलाय की? हे बघ, तिकट तिकट हात लावते या गालाला, जवळ डोळ्याच्या जवळपास लाव. एकदम सिंपल मेकअप आहे. आम्ही आता हळदीला मस्त मेकअप करणार आहे ताईचा. टाइम भेटला तर नाही असं पण नको. नाही हळदीची नाही सांगितली. इथे एवढी मेकअप वाली असताना कशाला सांगायला लागतं? अजून एक मेकअप वाली बघा तिकडे आमची. कोणती? ती काय छोटं बाळ तिकडे आमचं मेकअप वाली, नंदाईनं नाव पडलं ना मेकअप वाली. हा इकडे बांगड्या पण घालायच्या चालेल. मला तर बांगड्या भरायच्या, माझ्या बांगड्या पण नाही. पैसे नाही द्यायचे त्यांना. फुकट कसं असतं? फुकट कसं असतं? आणि दुसऱ्या दिलं सगळं 20,000 तुम्ही देताय नाही. दुसऱ्या मेकअप वालीला 20,000 देत आहे. आता भाऊजी आपला अरे तुम्ही लय खर्च वाटतंय ग. दुसऱ्या 20,000 रुपये देता, इथं तुम्हाला 5,000 रुपये द्यायला. 2 तर देऊ दे ना, असं नाही का? बरं ती नाव मी देतो टकाटक कर आणि नंतर अकाउंट मधले पैसे नाही देत. ऍडव्हान्स पेमेंट करू. तुझा पगार दिवस तर आमचा मंथ एंड येतोय. नाही पहिलं पेमेंट अर्ध प्रोडक्ट लावून ठेवणार आहे. डिसाईड कर मेकअप काय डिसाईड कर. परत बघूया. डिसाईड काय काय फॅन पाहिजे. हो मॅडम, तुमचा काय मेकअप? फॅन खाली चला, काय थोडाफार फॅन खाली चला भाऊजी. तुमच्याकडे नाही पैसे घेत आम्ही. क्लॅरिटी मस्त येते. म्हणला नाही पाहिजे काय डबल काय म्हणला बघा आला ते. तुला कशाला एवढ्या बांगड्या लागतात ग? छोटी वरमाई. कधी 2 दिवस जातील असं झालं मला. 2 दिवस झाले की एकदा गेले की जाय टेन्शन गेलं आमचं. कंटाळून गेले. जा लवकर. उद्या बघूया. तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय नाही. अरे माझं पैंजण द्या. आमच्या ह्यांनी केलेलं. आमच्या ह्यांनी ज्या दिवशी भांडी घासून त्यांनी म्हणलं तर आम्ही दोघं धुणार. बघा की आजी, तुमचं काय म्हणणं आहे? चालली नात आता, नात चालली म्हणलं. जाऊ दे, एकदा गेली आहे ना, कटकट गेली आहे ना, कटकट गेली एकदाची. एकदाची कटकट गेली नाही. आम्ही नवीन जाते आमची. आम्ही गुडघ्यावर चालतो. कोणी बघितलं का कधी गुडघ्यावर चालणारा माणूस? हा, इकडे बघा. काय कमेंट तुमची? चांगला घे मेकअप, चांगला लागला. मेकअप तर अजून मेकअप व्हायचा बाकी आहे. आई मी बघतो. आणि
तिचा मेकअप करते तिचा होता. मेकअप आर्टिस्ट असंच असते दीदी. तुम्हाला घेतलं चालू व्हिडिओ मध्ये म्हणून विचारला. आता घासायची प्रॅक्टिस आहे. नवरीचा मेकअप मी केला होता आणि तो खूप सिम्पल केला होता आणि त्याच्यावरती लॉंग हेअर्स असल्यामुळे छान वेणी घातली होती आणि इथे तिचा लुक मी कंप्लीट केला होता कारण तिला चुडा भरायचा होता आणि नंतर गावदेवसुद्धा. सो ही आमची ब्राईड आहे बघा, मस्त रेडी झाले आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा कशी कशी झाली. तिचा मेकअप मी केलाय पण तिची केस किती छान लांब आहे त्यामुळे असं तिची हेअरस्टाईल करायला खूप मजा येते. मस्त आहे अशी सिम्पल वेणी, सिम्पल. आणि आता तिचा चुडा भरायचा कार्यक्रम होणार आहे. चुडा आम्हाला 10:30 ऍक्च्युली लवकर भरायचा होता पण ते लेट झालं, आम्हाला लेट झालं आणि इट्स ओके पण होऊन जाईल व्यवस्थित सगळं. आणि मला पण बांगड्या भरायच्या तिच्यासोबत. तर आता आपण चुडा भरूया. आणि तिच्या कुरवल्या बघा कुठे कुठे फिरता आमच्या भांडी भांडी खेळते. कुरवल्याचं काही लक्ष नाही माऊकडे. इथं त्याचं सुरू आहे. स्वाती हे काय चाललंय? हे आमचं आता बांगड्या चालू आहे बघा. नवरीसाठी ही आमची तयारी चालू आहे सगळ्यांची. चला सगळ्यांना आम्ही आता तयारी करतो. चुडा भरायचा आहे नवरीला. काल ॲक्च्युली आमचा बांगड्याचा कार्यक्रम होता पण नवरीचं बांगडा आणि आमच्या बांगड्या राहिले काही जणांच्या, त्यामुळे तो कार्यक्रम आज ठेवलेला आहे. आणि कासार काका पण आलेत आज, एकटेच आले बिचाऱ्यांना, त्यामुळे त्यांना जास्त थकायला जास्त. काका लेट केलं नाही यांनी? लेट केलंय ना? लय लेट झालंय ना? वेळ यांचं काय ना. काकांना तर प्लीज कोणी कमेंट्स विचारू नका वैतागल्याच्या. आता आम्ही तिथे चुड्याची डेकोरेशन करतो. सेंटरला बस. मामी या की. आता म्हणजे आता ताट वगैरे फिरवायचं, ताट वगैरे फिरवायचे. उलटे कसं येते? उलटे आपण असं उलट होतोय. ये शिव टाईट लो. तिला पहिल्यांदा पाहिजे शनू मध्ये येऊ नका. आता ह्याची पूजा करायची पद्धत कशी आहे की चुडा भरण्या अगोदर ना नवरी मुलीचा त्याचं पहिल्यांदा हे करायचं, पूजा करायची आणि मग तो नवरीला चुडा भरला जातो एकदम शुभ मुहूर्तावर. तर हे असं आहे ना. मुहूर्त तुम्ही घालवला कधीच? नाही, सगळं अख्खा दिवस शुभ मुहूर्ताच आहे कारण हळदीचा दिवस ठरवलाय म्हणजे तो शुभ मुहूर्तच असणार. ओके ओके. बाकी कोणाला काही कमेंट्स द्यायचे? मेंबर आहे काय उज्ज्वला काय कमेंट? नो कमेंट्स. ज्याला थोडा भाव तर ती मोबाईल मध्ये बिझी आहे तिकडं. ती सध्या तर बिझी असणार. ती तिच्या मित्रांना चॅटिंग. नाही नाही अहो अहोन ना अहोन ना अहोन ना अहोन ना अहोन ना. बॉक्स घेण्यात ही बांगडी घालू तर ही घालू. चुडा असा बरोबर का तसा बरोबर मी कशी दिसते हे चालू असेल तिथं. सुपारीचं करायचं हळद लावायचं. लक्षात ठेवा आता. तसंच मागे पण घ्या, मागे पुढे. नवरीचा चुडा स्पेशल असतो. पान सुपारी वगैरे ठेवून नारळ ठेवून पहिली पूजा केली जाते. 5 बायकांनी तिला हळदी कुंकू लावून साखर वगैरे खाऊ घालून आणि नंतर तिला चुडा भरला जातो. तर आम्ही 5 बायकांनी हे केलं होतं. म्हणजे आमच्याकडे भरपूर साऱ्या बायका आहेत पण प्रत्येकीचं दाखवलेलं नाही कारण आपला व्हिडिओ खूप लॉंग होईल. तर माझं आणि स्मिताचंच दाखवले. त्यानंतर
मावशीला पण काहीतरी सांगत जा, असं असं मी बांगड्या मी मध्ये घालणार आहे, हे आणले त्या तर मावशीला काही दाखवत आणि मावशीला आजी एवढं लेट येतो ग, एवढं लेट येतो ग, एवढं लेट येतो मामी. त्याच्यात ह्याला घालू का? काय काय नाही कामाच्या नाहीत आमच्या एक पण पुरवली असून पण काय फायदा नाही. ए कुठं गेलं नवीन आहे, सगळे महाग बसले. ए साथी अगं ये गे हिच्याकडं सीमा. ए सीमा मधून पॉज ए म्हणते एक पण कोविल माझ्या संग नाही काय, थोडं थांबा हिच्या संग. कोण थांबत नाही म्हणते माझ्या संग. वर घेऊ का आतमध्ये घालू? मग आता काय करायचं? अरे नेमकं कसं घालायचं ते विचार. चांगला आलाय का? फोटो नाही व्हिडिओ चालू. फोटो काढा ना. काय कोणतरी घेऊन यायचं कोणाला? मला दुटी लावली तेवढ्यासाठी, तेवढी दुटी आहे मला. बरं आपल्या हात भरून काय माझ्या बायको लय घाला बघ, लय घालायचे हा. पैसे आपण काय पैसे काय मी देणार, लय घाला तिला. लहान बाळ फोटो काढ हातो मी नोनो आणि मेहंदी पण काढली, मेहंदी पास एवढं माझं नाव नाही काढलं. आता ते जुनं झालं. आता आपण नवीन काळातले लोक, नवीन काळामध्ये असं नाव ठेवलं होतं आपण प्रोफेशनल लोक रंगले मस्त माझ्यामुळं. तुमचं काय चाललंय? आमचं असंच चाललंय खायचं. तर आमच्या नवरीची जायची तयारी चालू आहे बघा. खुश आहे आमची नवरी बघा, जायला किती खुश आहे. ही कधी अगं ऍक्टिंग तरी कर साधी. हो हो भरतो भरतो भरतो. एवढ्या खुशीनं चालले कारण तिला परिणाम माहिती नाही पलीकडे. आम्हाला तर भांडी दिसते बघ, भांडी बाकी काय नाही. चला आमची नवरी चालली मस्त, तिने बघा साड्या बिड्या मस्त मस्त साड्या आहेत बाबा. काही साड्या नवीन नवीन नेसायची ह्याची पण खुशी असेल तिला. अगं आपल्या पोरीला कुणाला तर बसवतात बारक्या डुग्ग्याला. तिला घेऊया. सो आमच्या नवरीची बॅग पॅकिंग झाली आणि असं ते मागच्याच वर्षा भावाचं लग्न झालंय. सासरी कितीही सुख असू द्या, माहेरची ओढ प्रत्येक मुलीला असते आणि आमची ब्राईडसुद्धा आज तिची पॅकिंग करून सासरी जाणार आहे. आणि हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब.